पुरानी पेंशन को लेकर शासन ने लिए निर्णय को विलंब न करते हुए उसे लागू करने के लिए शुक्रवार चंद्रपुर में राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने निदर्शन किया गया। इस आंदोलन में कर्मचारियों की ओर से सरकार पर तीव्र रोष व्यक्त किया गया। सुधारित राष्ट्रीय निवृत्ति वेतन धोरण 1 मार्च 2024 के प्रभाव से लागू करने संदर्भ की अधिसूचना, शासन निर्णय पारित न करना और जिला परिषद शिक्षकों के बारे में शासन ने लिए निर्णय का अमल न होने, साथ ही प्रलंबित अन्य मांगों को शासन की अनदेखी है। राज्य शासन ने अपने अनेक प्रलंबित मांगों के बारे में योग्य भूमिका कभी नहीं ली, जिससे पेंशन जैसे संवेदनशील विषय में टाल मटोल की जा रही है, जिससे कर्मचारी और शिक्षकों में असंतोष व्यक्त किया जा रहा है। इस आंदोलन में विविध विभाग के कर्मचारी शामिल हुए थे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे आज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी एकाच मागणीसाठी, ती म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर महाराष्ट्रामध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या एका मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्र या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी 14 डिसेंबर 2023 ला नागपूर येथील अधिवेशनात विधानसभेच्या अधिवेशनात जाहीर केलं की 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करू असं आश्वासन दिलं। परंतु आज 8 महिन्याचा कालावधी लोटून गेला असला तरीही अजूनपर्यंत या महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत जुनी पेन्शन योजनेचा कोणताही GR काढलेला नाही। येत्या 11 तारखेला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रातर्फे मुंबई येथे बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचे आणि जिल्ह्याचे प्रतिनिधी त्यामध्ये उपस्थित राहणार आहे आणि यामध्ये 11 तारखेला जर येत्या 7 दिवसात जर आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली नाही तर जो आम्ही संप 14 डिसेंबरला स्थगित केला होता तो संप पुन्हा चालू करण्याचा निर्णय व्यक्त केला जाईल। आणि म्हणून माझी या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कर्मचारी आणि शासनामधील संघर्ष थांबवण्यासाठी या आपण जाहीर केल्याप्रमाणे 14 डिसेंबरला जाहीर केल्याप्रमाणे जुनी पेन्शन आमच्या कर्मचाऱ्यांना त्वरित लागू करावी अशी या प्रसंगी विनंती करतो। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।